हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत एक्सरसाइज ऑफ डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन. जोड्या लावा. ग्रुप ए अँड द आन्सर्स. द फर्स्ट क्वेश्चन इज एम्फिबियन, म्हणजे त्याला उभयचर असे म्हणतात. उभयचरचं एक चांगलं उदाहरण म्हणजे अ फ्रॉग, बेडूक. सेकंड, वर्टिब्रेट म्हणजेच पृष्ठवंशीय, त्याचं एक उदाहरण आहे अ मंकी. तसे तर भरपूर उदाहरण आहेत. मॅन आहे, फिश आहे. थर्ड क्वेश्चन इज विथ स्केल्स, म्हणजे खवले असणारे अ स्नेक. फिश इज ऑल्सो अ एक्झाम्पल ऑफ स्केल्स. पुढे बघूयात आपण. हु इज ऑड वन आउट. फर्स्ट क्वेश्चन इज फंगस, मशरूम, क्रिसेंथेमम, स्पायरोगैरा. आन्सर इज क्रिसेंथेमम. इथे बघा, फंगस, मशरूम आणि जे स्पायरोगैरा आहेत हे आहेत एकपेशीय प्राणी. एकपेशीय आहेत, त्यामुळे ते काय त्यांच्यापासून क्रिसेंथेमम हा कसा आहे, बहुपेशीय आहे. त्यामुळे आन्सर इज क्रिसेंथेमम. नेक्स्ट क्वेश्चन इज मँगो, बनियान, पाम, चिकपी. आन्सर इज पाम. पुढे आहे ग्रेप, ऑरेंज, लेमन, हिबिस्कस. तर इथे तुम्ही पाहू शकता की हे सर्व फ्रुट्स, हे सगळे कसे आहेत, हे फ्रुट्स देणारे वनस्पती आहेत. आणि हिबिस्कस आहे हे फक्त फुले देते. नेक्स्ट क्वेश्चन इज सनफ्लावर, बनियान, जवार, बाजरा. आन्सर इज बनियान. बनियान जे आहे ते बहुवार्षिक वनस्पती आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज गवा, रॅडिश, कॅरट, बीटरूट. आन्सर इज गवा. रॅडिश, कॅरट, बीटरूट हे कसे आहेत, हे वार्षिक वनस्पती आहे. आणि गवा जे आहे ते बहुवार्षिक वनस्पती आहे. डियर, फिश, मॅन, वर्म्स. हे बघा, डियर, मॅन आणि वर्म्स आहेत हे भूचर आहेत. फिश जे आहे ते जलचर प्राणी आहे. व्हॉट इज द डिफरन्स. फरक स्पष्ट करा. फ्लावरिंग प्लांट्स अँड नॉन फ्लावरिंग प्लांट्स. सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती. फ्लावरिंग प्लांट्स. फ्लावरिंग प्लांट्स बघा, फ्लावरिंग प्लांट्स बियर फ्लावर. फ्लावरिंग प्लांट्स मध्ये फुले येतात. नॉन फ्लावरिंग प्लांट्स डू नॉट बियर फ्लावर्स. तर अपुष्प वनस्पतींमध्ये फुले येत नाहीत. सेकंड पॉइंट आहे फ्लावरिंग प्लांट्स हॅव रूट्स, स्टेम, लीव्ज एक्सेट्रा. फ्लावरिंग प्लांट्स मध्ये मुळे, खोड आणि पाने यांच्यासारखी अवयव असतात. नॉन फ्लावरिंग प्लांट्स मे नॉट हॅव रूट, स्टेम, लीव्ज. तर अपुष्प वनस्पतीमध्ये मुळे, खोड आणि पाने नसतात. फ्लावरिंग प्लांट्स बियर फ्रुट्स विथ सीड. फ्लावरिंग प्लांट्स मध्ये फळे जे असतात त्यांच्यामध्ये बिया आढळतात. तर नॉन फ्लावरिंग प्लांट्स मध्ये प्लांट्स डू नॉट हॅव बियर फ्रुट्स विथ सीड. नॉन फ्लावरिंग प्लांट्स मध्ये जे फळे येतात त्यांच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचे बिया आढळत नाहीत. नेक्स्ट पॉइंट, फ्लावरिंग प्लांट्स आर मोर इव्हॉल्व्ड. सपुष्प वनस्पती जे आहेत त्यांच्यामध्ये एक जास्त प्रमाणात उत्क्रांती दिसून येते. नॉन फ्लावरिंग प्लांट्स आर मच इव्हॉल्व्ड. तर अपुष्प वनस्पतीमध्ये कमी प्रमाणात उत्क्रांती दिसून येते. उत्क्रांती म्हणजे मित्रांनो, उत्क्रांती म्हणजे काय, तर ज्याप्रमाणे पिढी दर पिढी त्यांच्यामध्ये होणारे बदल. पुढचा क्वेश्चन आहे अ ट्री, अ श्रब. अ ट्री म्हणजे वृक्ष, श्रब म्हणजे झुडूप. पहिला पॉइंट आहे अ ट्री ग्रोज टॉल. झाडे हे उंच वाढतात. अ श्रब डज नॉट ग्रो टॉल. तर झुडपे हे काही मर्यादित उंचीपर्यंत वाढतात. अ ट्री इज लार्ज इन साइज.
वृक्षांची उंची खूप असते. अ श्रब इज स्मॉल इन साइज, तर झुडपांची उंची कमी असते. ट्री आर पेरेनियल, वृक्ष हे बहुवार्षिक आहेत. श्रब्स आर ॲन्युअल ऑर बायनियल, तर झुडपे हे वार्षिक आहेत किंवा द्विवार्षिक आहेत. ट्री गिव्ह आउट ब्रांचेस ॲट सम हाईट, म्हणजे झाडे जे जिथून वाढतात. आता समजा ही जमीन आहे, झाडांची जी फांद्या येतात त्या अगदी उंचीवरून त्यांना फांद्या फुटतात. तर श्रब्स गिव्ह आउट ब्रांचेस व्हेरी क्लोज टू द ग्राउंड, तर श्रबमध्ये जी फांद्या फुटतात ते अगदी ग्राउंड पासून जवळूनच त्यांच्यामध्ये फांद्या फुटण्याची प्रोसेस चालू होत असते. पुढचा क्वेश्चन बघूयात. राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स, चुकी बरोबर ते लिहा. द स्नेल इज अन ॲक्वेटिक ॲनिमल, उत्तर आहे फॉल्स, चूक. स्नेल ही कशी आहे, भूचर प्राणी आहे. ॲम्फिबियन्स कॅन लाईव्ह इन एअर अँड वॉटर, नाही. ॲम्फिबियन म्हणजे उभयचर प्राणी हे जमिनीवरती राहतात आणि पाण्यावरती राहतात, हवेमध्ये राहत नाही. द फंक्शन ऑफ द ब्रेन इज वेल डेव्हलप्ड इन वर्टिब्रेट ॲनिमल्स, म्हणजेच काय, वर्टिब्रेट ॲनिमल म्हणजे ज्या प्राण्यांना पाठीचा कणा आहे त्यांना आपण पृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतो. पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये मेंदूचा विकास चांगल्या प्रकारे झालेला दिसून येतो. फॉर एक्झाम्पल मॅन इज अ गुड एक्झाम्पल ऑफ दिस क्वेश्चन. द अमिबा इज अ मल्टीसेल्युलर ॲनिमल. अमिबा हा मल्टीसेल्युलर ॲनिमल आहे का, नाही. सॉरी, अमिबा हा युनिसेल्युलर ॲनिमल आहे, त्याच्यामध्ये फक्त एकच पेशी आढळते, म्हणून ह्याचं उत्तर आहे फॉल्स. राईट 2 नेम्स इच, प्रत्येकी 2 उदाहरणे लिहा. फ्लावरिंग प्लांट्स, मँगो, हिबिस्कस, चायना रोज ज्याला म्हणतो आपण, किंवा रोज आहे, भरपूर उदाहरणं आहेत. नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स, अल्गी अँड फर्न्स. अल्गी तर माहिती आहे मित्रांनो आपल्याला, जी शैवाल आहे, शैवालला आपण अल्गी असे म्हणतो. अ ट्री, टीक अँड नीम, टीक आहे, नीम आहे, मँगो आहे. श्रब, ओलेंडर और लँटाना, हे श्रबची उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये आपण गावा सुद्धा लिहू शकतो, चायना रोज सुद्धा लिहू शकतो, लेमन ट्री सुद्धा लिहू शकतो. अ क्रीपर, वेली, वेलीचं चांगलं उदाहरण म्हणजे पंपकिन, कुकुंबर, हे वेलीचं चांगलं उदाहरण आहे. ॲन ॲन्युअल प्लांट, वार्षिक वनस्पती. जवार अँड सनफ्लॉवर, ज्वारी आणि सूर्यफूल हे वार्षिक वनस्पतींचं उदाहरण आहे. चला तर आता मोठ्या प्रश्नांकडे आपण वळूयात. व्हॉट आर द पार्ट्स ऑफ द प्लांट, वनस्पतीचे अवयव कोणते. रूट्स, मुळे. स्टेम, खोड. लीव्हज, पाने. फ्लावर्स, फुले. फ्रुट्स आर द पार्ट्स ऑफ द प्लांट, हे वनस्पतींचे अवयव आहेत. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ द रूट, मुळांची कार्ये कोणती. परीक्षेला हमखास येणारा प्रश्न. फंक्शन्स ऑफ द रूट बघा. फर्स्ट फंक्शन इज रूट्स होल्ड द सॉइल फर्मली. मुळे काय करतात, माती धरून ठेवतात, ज्यामुळे सॉइल इरोजन वगैरे होत नाही. ॲब्सॉर्प्शन ऑफ द वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सॉइल इज डन बाय रूट्स. मुळांचं कार्य काय, की जमिनीमध्ये जे काही पोषक तत्वे आहेत, जे काही पाणी आहे ते शोषून घेण्याचं काम हे मुळे करतात. रूट्स ट्रान्सपोर्ट द ॲब्सॉर्ब वॉटर अँड न्यूट्रिएंट्स टू द स्टेम. रूट्स काय करतात, जे काही पोषक तत्वे, जे काही पाणी त्यांनी शोषून घेतलेले आहे ते खोडांमार्फत पूर्ण वनस्पतीला पुरवतात. सम मॉडिफाईड रूट्स स्टोअर फूड इन देम. तर काही अशी सुद्धा मुळे आहेत की जे काय करतात,
ते स्वतःमध्ये मुळांमध्येच अन्न साठवून ठेवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. फॉर एक्झाम्पल कॅरट अँड रेडिश, गाजर आणि मुळा. रूट्स सपोर्ट द प्लांट. सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे मुळांचा जो आहे तो वनस्पतीला हाच आहे की वनस्पतींना आधार देण्याचे काम हे मुळे करतात. Why is it necessary to classify living things? सजीवांचे वर्गीकरण करणे महत्वाचे का आहे किंवा त्यांचे वर्गीकरण करण्याची गरज काय आहे, आवश्यकता काय आहे. नेसेसरी म्हणजे आवश्यकता. पहिला पॉइंट आहे देर इज वास्ट डायव्हर्सिटी अमंग द लिव्हिंग थिंग्स प्रेझेंट ऑन द अर्थ. पृथ्वी तलावरती सजीवांची विविधता भरपूर प्रचंड प्रमाणात आहे. फॉर आयडेंटिफाईंग दीज लिव्हिंग थिंग्स अँड ऑल्सो फॉर स्टडिंग द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ देम वी नीड टू क्लासिफाय देम प्रॉपरली इन सायंटिफिक वे. आता एवढी सगळी विविधता जर प्रेझेंट असेल आणि आपल्याला ती ओळखायची असेल, त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला लक्षात ठेवायचे असतील, त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा असेल, तर आपल्याला त्या सर्व सजीवांचे वर्गीकरण करणे ही आवश्यकच बाब आहे. व्हॉट आर द क्रायटेरिया युज्ड टू क्लासिफाय लिव्हिंग थिंग्स? सजीवांचे जे वर्गीकरण आपण करतो, वर्गीकरण म्हणजेच काय की काही प्राणी हे भूचर आहेत, काही उभयचर आहेत, काही जलचर आहेत. हे आपण काय केले, कॅटेगरी प्रत्येकाची ठरवून दिली. जसं की क्रिकेट खेळत असताना आपण तो चांगला बॉलर आहे, तो चांगला विकेट किपर आहे, तो चांगला बॅट्समन आहे. अशा प्रकारे वनस्पतींमध्ये सुद्धा आपण वर्गीकरण किंवा वनस्पती आणि प्राणींमध्ये वर्गीकरण करतो. तर त्याच्यासाठी कोणते निकष आपण वापरले? पहिला निकष आहे तो स्ट्रक्चर ऑफ द लिव्हिंग थिंग्स, त्या सजीवाचा आकार. सेकंड आहे डिफरंट ऑर्गन प्रेझेंट्स, त्या सजीवांमधले असणारे अवयव. त्या पुढील आकडा आहे तो सिमिलॅरिटीज अँड डिफरन्स बिटवीन देम, त्यांच्यामध्ये असणारे साम्य किंवा त्यांच्यामध्ये असणारा जो काही फरक. अदर कॅरेक्टरिस्टिक्स, काही इतर गुणवैशिष्ट्ये आणि त्यांचा अधिवास, म्हणजे ते कुठे राहतात, पाण्यामध्ये राहतात, हवेमध्ये राहतात की जमिनीवरती राहतात. पुढचा क्वेश्चन आहे टेल सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रीपर्स. वेलींची गुणवैशिष्ट्ये सांगा. द क्रीपर्स हॅव व्हेरी फ्लेक्झिबल अँड ग्रीन स्टेम. वनस्पतींमध्ये जी वेल आहे त्या वेलीचं जे खोड आहे ते अगदी फ्लेक्झिबल आहे आणि ते हिरव्या रंगाचे असते. इट इज सॉफ्ट and thus cannot give support to the plant on its own. त्यांचे खोड फ्लेक्झिबल असल्यामुळे ते स्वतःच आधार देऊ शकत नाही. The creepers therefore take the support of the nearby objects. त्यामुळे वेली काय करतात, इतर गोष्टींपासून, इतर झाडांपासून किंवा इतर काही निर्जीव वस्तूंपासून स्वतःला आधार घेतात. जसे की आपण शेतामध्ये पाहत असाल, खांबावरती वेल अशी गुंडाळलेली असते आणि ती वाढलेली असते. क्रीपर्स हॅव एरियल रूट्स. क्रीपर्स मध्ये एरियल रूट्स दिसतात. जसे की समजा जमीन आहे, हे आहे एखादी स्टेम, हे क्रीपर आहे, तर त्यांच्या वरच्या बाजूला हे अशा प्रकारचे एरियल रूट्स दिसून येतात. किंवा टेंड्रिल्स. टेंड्रिल्स म्हणजेच हा जो पानाचा भाग आहे, या पानाच्या भागापूर्वी पुढेच एक असा दोऱ्यासारखा भाग असतो, त्यालाच टेंड्रिल्स असे म्हणतात. कुकुंबर. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, मनी प्लांट्स स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स इन कुकुंबर फॉर सच सपोर्ट. तर हे टेंड्रिल्स आणि एरियल रूटचा फायदा कशासाठी, अतिरिक्त सपोर्ट घेण्यासाठी. सम क्रीपर्स स्प्रेड हॉरिझॉन्टल ऑन द ग्राउंड. काही जे क्रीपर्स आहेत ते जमिनी भोवतालच वाढलेले दिसून येतात, जसे की कलिंगड. पुढचा क्वेश्चन दिलेला आहे, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हर्ब्स
with two example. Herb म्हणजे रोपटे. Herbs are short plants growing to the height of about 1 to 1.5 meters. रोपट्यांची उंची जास्त नसते, ती फक्त 1 ते 1.5 मीटरच असते, जसे की तुळस. The stems of the herbs are flexible and green. त्यांचे जे खोड आहे ते हिरव्या रंगाचे असते आणि ते सुद्धा फ्लेक्सिबल असते. They are short lived. ते खूप कमी कालावधीसाठी जगतात. They survive for a few months or year. हर्ब्स जे आहेत ते काही महिने जगतात किंवा काही वर्षिकच जगतात, काही वर्षेच जगतात, नंतर ते वाळून जातात. एक्झाम्पल्स ऑफ हर्ब्स आर फेनुग्रीक अँड पेरिविंकल. तुळस सुद्धा लिहू शकतो तुम्ही. पुढचा क्वेश्चन आहे, ऑन द बेसिस ऑफ विच क्रायटेरिया विल यू क्लासिफाय प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स अँड ॲनिमल्स यांचे वर्गीकरण करण्यासाठी तुम्ही कोणता क्रायटेरिया वापरचाल, कोणते निकष वापरचाल. तर अगोदर बघूयात प्लांट्स मधला क्रायटेरिया काय वापरणार. प्लांट्स मधली हाईट, शेप ऑफ स्टेम, त्यांच्या खोडाचा आकार कसा आहे, त्यांची उंची किती आहे, पिरियड ऑफ लाईफ सायकल, ती वनस्पती बहुवार्षिक आहे की वार्षिक आहे की द्विवार्षिक आहे याचा विचार करणार. वेदर दे प्रोड्यूस फ्लावर्स और दे आर नॉन फ्लावरिंग. ती वनस्पती सपुष्प आहे की अपुष्प आहे. पुढचा मुद्दा आहे तो हॅबिटॅट. त्या वनस्पतीचा अधिवास कसा आहे. मित्रांनो, आपण फक्त वनस्पती कुठे बघतो, जमिनीवरती वाढलेल्या बघून येतो, पण सर्वात जास्त वनस्पती जे आहेत ते पाण्याखाली, समुद्राच्या पाण्याखाली किंवा इतर पाण्याखाली सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात वाढून आलेल्या दिसतील. क्रायटेरिया फॉर क्लासिफाय ॲनिमल्स. ॲनिमल्सचं क्लासिफिकेशनसाठी क्रायटेरिया काय वापरलाय. सगळ्यात अगोदर स्ट्रक्चर, त्या प्राण्याचा आकार कसा आहे. व्हर्टिब्रल कॉलम, ते प्राणी पृष्ठवंशी आहेत की अपृष्ठवंशी आहेत. मेथड ऑफ रिप्रोडक्शन, म्हणजेच इतर ते जे प्राणी आहेत ते जरायुज आहेत की अंडज आहेत. ते प्राणी अंडी देतात की पिल्लांना जन्म देतात, ह्यावरून सुद्धा होतोय. हॅबिटॅट, अधिवास, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट प्रोटेक्ट्स बॉडीज ऑफ ॲनिमल. प्राण्यांचे संरक्षण कसे होते. सम ॲनिमल्स हॅव प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑन देअर बॉडी. काही प्राण्यांच्या शरीरावरती प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असते. सम ॲनिमल्स हॅव लेयर्स ऑफ स्केल. जसे की खवले, जसे की माशांच्या अंगावरती, सापाच्या अंगावरती जे आहे ते आहेत स्केल्स, खवले म्हणतो. सम लाईक टर्टल अँड टॉर्टाइजेस हॅव प्लेट्स. जसे की कासवाच्या अंगावरती आपण प्लेट्स बघतो. सम ॲनिमल्स शो बिहेवियरल पॅटर्न दॅट प्रोटेक्ट देम. म्हणजे याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे सरडा, शॅमिलॉन. जसा बॅकग्राऊंड असेल त्याप्रमाणे शॅमिलॉन काय करतो, स्वतःचा आकार बदलतो, रंग बदलतो. सम आर प्रोव्हाइडेड विथ हॉर्न्स, नेल्स और शार्प टीथ फॉर प्रोटेक्टिंग देमसेल्स अगेन्स्ट देअर प्रेडेटर. काही प्राण्यांमध्ये शिंगे सुद्धा आहेत, नखे असतात किंवा त्यांचे जे दात असतात ते अगदी धारदार असतात. कशासाठी, तर स्वतःचं इतर प्राण्यांपासून प्रोटेक्शन करण्यासाठी. तर तुम्ही मला उदाहरण सांगू शकताल हॉर्न्स, नेल्स आणि शार्प टीथ असणाऱ्या प्राण्यांची नावे. कमेंटमध्ये मला ह्याची उत्तरे द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक यू व्हेरी मच.